वेलकम टू निफ्टी 50 चार्ट रीडर. या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी अनालिसिस 27 ऑक्टोबरसाठी करणार आहोत. तुम्ही या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज निफ्टी 50 चार्ट रीडरला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजबरोबर शेअर पण करा. नेक्स्ट वीकमध्ये इंडिया मार्केट्ससाठी व्होलॅटिलिटी एक्सपेक्टेड आहे. ट्यूसडेला आपली मंथली एक्सपायरी असणार आहे, वेरॅज वेनसडेला US फेड इंटरेस्ट रेट डिसिजन असणार आहे. जर एक्सपेक्टेशन 25 बेप्स पॉईंट्स जर फेडने कट केले तर इट इज अ गुड न्यूज फॉर मार्केट आणि आपण एक बुल रन किंवा एक पुशअप एक्सपेक्ट करू शकतो. वेरॅज जर फेडने रेट डिसिजन ॲज इट इज स्टेटस को ठेवलं तर मार्केट विल जस्ट गो साईडवेज. ॲडिशनली फ्रायडेला एशियन समिट होणार आहे आणि त्या समिट च्या दरम्यान एक पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन आहे अगेन इंडिया US ट्रेड ॲग्रीमेंटचा. जर पॉझिटिव्ह न्यूज आली विच इज अगेन गोण बी बेनिफिशियल फॉर इंडिया स्टॉक मार्केट, आपण एक बुलिश रन बघू शकतो. जर एक निगेटिव्ह न्यूज आली और स्टेटस को न्यूज आली तर मार्केट अगेन एक सेल ऑफ किंवा प्रॉफिट बुकिंग फेजमध्ये होऊ शकतं. त्यामुळे नेक्स्ट वीक अगेन इज गोण बी क्रुशल आणि वोलटाईल असणार आहे. सो प्लीज टेक युअर ट्रेड्स अकॉर्डिंग टू द न्यूज. निफ्टी 50च्या प्राईस अनालिसिसमध्ये रिसेंटली निफ्टीने थोडं प्रॉफिट बुकिंग बघितलं, त्यामुळे निफ्टी कम डाऊन फ्रॉम इट्स हायेस्ट लेवल. निफ्टी अजूनही आपल्या 50 SMA आणि 200 SMA लाईनच्या वर आहे, विच इज अ पॉझिटिव्ह न्यूज. आणि रिसेंटली जे डाऊन टर्म लाईन होती, डाऊन ट्रेंड लाईन होती, ती ब्रेकअप करून इट हॅज मूव्ड अपवर्ड्स. सो दीज आर द पॉझिटिव्ह थिंग्स फॉर निफ्टी. हायर लो करून निफ्टी अजूनही इट्स इन बुलिश स्टेट. सो आपण नेक्स्ट वीकला एक प्रॉफिट बुकिंग एक्सपेक्ट करू शकतो, बट माझ्या अनालिसिसप्रमाणे निफ्टी परत एक रिसेंट हाय जो होता 26,100चा तो एक ब्रेकअप करायला अजून एक ट्राय करेल. सो बिकॉज ऑफ बुलिश मोमेंटम इट इज पॉसिबल निफ्टी माइट अगेन गो अप फॉर नेक्स्ट वीक. टेक्निकल अनालिसिसमध्ये मॅकडी एक अपमूव करून इन अ पॉझिटिव्ह टेरिटरी आहे. अजूनही डिरेक्शन चेंज झालेलं नाही आहे, विच इज अ गुड न्यूज फॉर मॅकडी. त्यामुळे आपण एक कंटिन्युएशन ऑफ बुलिश मोमेंटम बघू शकतो. हावेवर मॅकडी स्टोकॅस्टिक एक आता निगेटिव्ह झोनमध्ये कन्सॉलिडेशन दाखवत आहे, कारण रिसेंटली 2-3 दिवस आपल्या हॉलिडेज होत्या आणि बिकॉज ऑफ प्रॉफिट बुकिंग निफ्टी हॅज come down a bit. So overall, Nifty indicates from MACD it's still positive to bullish, and we need to be careful not to take any further bullish positions from here. So त्यामुळे मी थोडा मॅकडीच्या इंडिकेटरप्रमाणे थोडा कॉशियस राहील. ओव्हरऑल स्टॉकॅस्टिकसुद्धा आपल्या 80 या थ्रेशोल्ड लाईनच्या खाली मूव्ह झालेला आहे. अगेन रिझन कुड बी रिसेंटली आपण 2-3 दिवस प्रॉफिट बुकिंग बघितलं आहे, त्यामुळे अगेन इट इंडिकेट्स डोंट टेक मेजर पोझिशन्स. इन फ्यू डेज वी माइट सी निफ्टीमध्ये एक व्होलॅटिलिटी आणि स्टोकॅस्टिक माइट कम डाऊन आणि ॲडिशनल निफ्टीमध्ये आपण कन्सॉलिडेशन बघू शकतो. बेस्ड ऑन प्राइस अनालिसिस आणि मॅकडी स्टॉकॅस्टिक टेक्निकल अनालिसिस आणि नेक्स्ट वीकमध्ये ज्या मेजर इव्हेंट्स असणार आहेत, त्यामुळे विल ट्रेड कॉशियसली. निफ्टीने या वीकमध्ये ऑलरेडी हाय करून एक न्यू हायर आपल्याला दिलेला होता आणि मग नंतर आपण
कन्सॉलिडेशन किंवा प्रॉफिट बुकिंग बघितलेलं होतं. त्यामुळे माझं एक्सपेक्टेशन आहे नेक्स्ट वीकमध्ये अगेन एक निफ्टी विल ट्राय टू टच दॅट हायर हाय. सो 50% गिविंग अ रेंज टू 26,000 टू 26,200. हवेवर जर न्यूजमध्ये निगेटिव्ह न्यूज आली तर निफ्टी माइट कन्सॉलिडेट आणि अजून एक निगेटिव्ह मोमेंटम आपण बघू शकतो विच माइट कम निफ्टी to 25,500 to 25,600. Hopefully the news is positive momentum continue राहिलं आणि based on positive to bullish trend निफ्टी might again touch 2024 high आणि आपण या वीकमध्ये एक नवीन हायर हाय निफ्टीमध्ये ऑब्झर्व करू शकतो. होपफुली हा निफ्टी अनालिसिसचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजबरोबर पण शेअर करा. अँड आय विश यू ऑल द बेस्ट विथ युअर सक्सेसफुल ट्रेडिंग जर्नी. थँक्स.